मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका 5 वर्षाच्या मुलीवर अमानुष बलात्कार करून तिला जीवे मारण्यात आले। याचा निषेध करत धुळ्यात सुवर्णकार समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय। धुळे महानगरपालिकेपासून या मोर्चाला सुरुवात करून जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत शासनाला करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील अहिर सुवर्णकार समाज तसेच सामाजिक संघटनेने पाठिंबा दिला आहे। उपस्थित बंधूंनो, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी जगदीश दुसाने यांची कन्या यज्ञा जगदीश दुसाने यांच्यावर काल जो भयंकर प्रसंग झाला, या निरागस बालिकेवर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला आणि या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले। आमच्या समाजाच्या बीजेपीच्या आघाडीच्या नेत्या चित्राताई वाघ यांनी सुद्धा या बाबतीत त्यांच्या बाईट दिली गेली आणि त्यांनी त्या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त करून फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून या नराधमाला फाशी दिली पाहिजे अशी मागणी आमच्या तमाम सुवर्णकार समाजाची आहे। आणि या प्रसंगी एवढं सांगतो की जर तो हरामखोर जर त्या गावामध्ये सापडला असता तर त्याला जिवंत जाळण्यात आलं असतं। आता आम्ही या ठिकाणी कलेक्टर महोदयांना आमचं हे निवेदन देतो आहे आणि त्यांनी शासन स्तरावर हे पाठवावं ही आमची मागणी आहे। येवला नगरपालिकेच्या अर्ज छाननीत नगराध्यक्ष पदासाठी 18 पैकी 11 अर्ज वैध तर 7 अर्ज अवैध ठरले। याचबरोबर नगरसेवक पदासाठी 229 पैकी 167 अर्ज वैध तर 62 अवैध घोषित झाले। अनेक उमेदवारांचे अर्ज एबी फॉर्म अभावी अवैध ठरले। काहींनी फॉर्म मिळणार नसल्याची शक्यता लक्षात घेऊन अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून राजकीय पेच वाढवला आहे। येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 आज प्राप्त झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्राची छाननी उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांची समक्ष करण्यात आली। यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 18 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते। त्यापैकी 11 उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत आणि 7 उमेदवारी अर्ज अवैध ठरलेले आहेत। त्याचबरोबर 1 ते 13 प्रभागामध्ये एकंदर 229 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। त्यापैकी 167 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज हे पात्र ठरलेले आहेत, मंजूर झालेले आहेत। उर्वरित 62 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत। छाननीची प्रक्रिया आज पूर्ण झालेली आहे। यानंतर आजपासून माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे। माघारीसाठी उमेदवार किंवा त्यांचा सूचक यांनी येऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये माघारीचा अर्ज सादर करावायचा आहे। 21 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची प्रक्रिया करता येणार आहे। भारताला अंमली पदार्थ मुक्त बनवण्याच्या दृष्टिकोनातून नशामुक्त भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे। या अभियानाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रम तयारी मोहिमेचा भाग म्हणून सहाय्यक अभियुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयातील सभागृहात नशामुक्त भारत प्रतिज्ञा घेण्यात आली। या प्रसंगी जिल्हा अधिकारी मनोज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते। तर समाज कल्याण निरीक्षक अमोल पाटील यांनी ही शपथ सर्वांना दिली। शपथ घेतो की मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही। मादक पदार्थांच्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती करेन आणि इतरांना नशेपासून दूर करण्यासाठी प्रेरित करेन। व्यसनमुक्त मी कटिबद्ध आहे। एकत्र येऊन आपण नशामुक्त भारत घडवू। धन्यवाद। मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार नगर परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे सेनेचा भगवा फडकवा असे आवाहन शहरवासियांना केले आहे। महाविकास आघाडीसोबत चर्चा निष्फळ ठरल्याने ठाकरे सेना लोणारमध्ये सोबळावर लढत आहे।
ठाकरे सेनेतर्फे डॉक्टर रंजना गोपाल बच्छिरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी तर 10 प्रभागात 20 नगरसेवक पदासाठी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. आमदार खरात यांनी लोणार शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सांडपाण्याच्या समस्या, स्वच्छता, वीज समस्या सोडवून नगर परिषदेच्या शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक तेवढा निधी आणून देण्याचे आवाहन दिले आहे. यासाठी त्यांनी सुशिक्षित आणि समस्यांची जाण असलेल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रंजना गोपाल बच्छिरे आणि 20 नगरसेवकांच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. यावेळी ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे, तालुका प्रमुख राजाभाऊ बुधवत, शहर प्रमुख गजानन जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे यांच्यासह सर्व उमेदवार आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. काँग्रेस पक्षासमवेत आघाडी करण्याचा शेवटपर्यंत मी स्वतः प्रयत्न केलेला आहे. जिल्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अर्जवे केली, काल संध्याकाळी सुद्धा विनंती केली. सन्मानपूर्वक आमच्या मेहकर आणि लोणारमध्ये जर महाविकास आघाडी झाली तर आपण सोबत राहू, परंतु काँग्रेस पक्षाने आमची भूमिका जी आहे ती स्वीकारली नाही आणि त्यांनी मला स्वतःला आमदारांना सुद्धा प्रतिसाद दिला नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सज्ज झालेला आहे. रंजना गोपाळ बच्छिरे या आमच्या नगराध्यक्ष लोणार या पदासाठी उमेदवार आहेत. त्यांचा अर्ज आता आम्ही भरलेला आहे आणि आजपासून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नगर परिषद लोणारसाठी सज्ज झालेला आहे. आमचे 20 उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत. 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष. आता ही जी फौज आहे ती रणांगणात उतरलेली आहे. या मेहकर शहराचं जे काही नवीन इतिहास घडवण्यासाठी मेहकर आम्ही स्वतंत्र लढतोय. लोणार शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, या लोणार शहरावर झालेला अन्याय आतापर्यंत तो नष्ट करण्यासाठी आणि या लोणार शहरावरती ज्यांनी आतापर्यंत जे काही मागासलेपणाचे शिक्के मारले आणि त्याच्यामधून परावृत्त केलं नाही, बरेचसे प्रश्न आहेत. आता मी या ठिकाणी बोलणार नाही. या सगळ्या प्रश्नाला घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय. पाणी प्रश्न, नाले सफाई, स्वच्छता, लोणार, पर्यटन, सरोवर, आपली पाण्याची धार, हे सगळे विषय सोडवण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात, डॉक्टर गोपाळ बच्छिरे, रंजना गोपाळराव बच्छिरे आणि आमचे गजानन जाधव शहराध्यक्ष, आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक लोणारकरांच्याकडे विनंती करण्यासाठी येत आहोत. आपण आम्हाला पूर्णपणाने आशीर्वाद द्या आणि लोणार शहराचा विकास करण्यासाठी, भविष्य घडवण्यासाठी आम्ही तुम्हाला कटिबद्ध आहोत. तो कशाही पद्धतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार, हा जो काही प्रचंड असा जो काही आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे. आपण आम्हाला सहकार्य करा आणि लोणार नगर परिषदेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा फडकवा, एवढी मी विनंती या निमित्तानं करतो. जय महाराष्ट्र. चला आता मी निघतो. जामनेरच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली. काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शंकर राजपूत यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. जामनेरमध्ये होत असलेल्या विकासाची गती आणि जनतेसाठीच्या कामामुळे प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचं शंकर राजपूत यांनी स्पष्ट केले. तर मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महत्त्वाच्या पक्षप्रवेशामुळे जामनेरच्या आगामी स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी. यानंतर दीपक शंकर राजपूत उर्फ गब्बर.
जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी साधना गिरीश महाजन यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। नामांकन सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। या प्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला, तसेच विकासभिमुख धोरणावर भर देण्याची भूमिका स्पष्ट केली। यावेळी पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, विविध विभाग प्रमुख, महिला कार्यकर्त्या तसेच नागरिक उपस्थित होते। आगामी निवडणुकीत जामनेरला विकासाच्या नव्या टप्प्याकडे नेण्यात आपले योगदान राहील असा विश्वासही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी। तिरोडा नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी पक्षीय उमेदवारासह अपक्षांनीही मोठ्या संख्येने हक्काची उमेदवारी नोंदवली। प्रभाग क्रमांक 9 हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे ज्योत्स्ना प्रवीण शेंडे यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलाय। निवडणूक अधिकारी ठाकरे यांच्या समक्ष विधीपूर्वक अर्ज सादर करताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश टेंभरे, नगर परिषद निवडणूक प्रभारी डॉक्टर अनिल पारधी, उत्पन्न बाजार समितीचे संचालक सदस्य ओम भाऊ पटले, शहर अध्यक्ष पवन मोरे, लक्ष्मीनारायण दुबे, सौरभ चव्हाण, महाविकास आघाडी उभाटातर्फे सुनील भाऊ पालंदुरकर, मुंटू पालंदुरकर तसेच काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। ज्योत्स्ना शेंडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 9 मधील निवडणूक रंगत आणखी वाढणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।